या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत ते गुंड प्रीतमला खूप मारहाण करतात आणि मग त्यानंतर त्याला एका गाडीमध्ये घालून तेथून घेऊन जातात. प्रिया त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असते पण काही उपयोग होत नाही. कोणीही तिच्या मदतीला धावून येत नाही आणि मग ते गुंड प्रीतमला तेथून घेऊन गेल्यावर आदित्य पारू त्या ठिकाणी येतात. प्रियाची अवस्था बघून ते दोघेजण खूप घाबरलेले असतात. प्रिया कशीबशी त्यांना ते गुंड प्रीतमला घेऊन गेल्याचं सांगते आणि तितक्यात आदित्यला अहिल्याचा सुद्धा कॉल येतो. ती त्याला विचारत असते की आदित्य काय झालं, तू आणि पारू घाईघाईने कुठे गेलात? आणि त्यावर आदित्य सांगतो की आई, काही गुंडांनी आपल्या प्रीतमला किडनॅप केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आणि ते ऐकून अहिल्याच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. ती म्हणत असते की तू आधी प्रियाला घेऊन लवकरात लवकर घरी ये, मी कमिशनर साहेबांना याबद्दल कळवते. आणि त्यावर आदित्य हो म्हणत प्रियाला घेऊन घरी जाण्यासाठी निघतो. त्यानंतर अहिल्या घडलेला प्रकार मोहनला आणि श्रीकांतला सांगते. सगळेजण कामाला सुरुवात करतात. अनुष्का मात्र हसत असते. त्यानंतर मग इन्स्पेक्टरसुद्धा घरी येतात. मोहन त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि ते सगळेजण प्रीतमला शोधण्याच्या कामाला सुरुवात करतात. मग आदित्य आणि पारू प्रियाला घेऊन घरी येतात. प्रिया तर खूप रडत असते. तिची अवस्था बघून सगळेच जण काळजीत पडतात. तितक्यात मग इन्स्पेक्टर त्या ठिकाणी येत म्हणतात की आम्हाला ज्या ठिकाणी हा सगळा प्रकार घडला त्या ठिकाणचं CCTV फुटेज सापडलं आहे. आणि मग मोहन लगेच ते फुटेज लॅपटॉपला कनेक्ट करतो आणि सगळेजण ते बघू लागतात. प्रीतमला त्या लोकांनी केलेली मारहाण बघून सगळेच जण खूप जास्त चिडलेले असतात. प्रियाला मात्र खूप भीती वाटत असते. तर अहिल्या इन्स्पेक्टरला सांगते की यातील एकही जण सुटता कामा नये. सगळेच्या सगळेजण मला माझ्या समोर हवे आहेत आणि पुढच्या 24 तासांमध्ये प्रीतम या घरात. आणि त्यावर तो इन्स्पेक्टर हो म्हणत लगेच तेथून निघून जातो. तर अनुष्का प्रियाला समजावत म्हणत असते की प्रिया, तू काळजी करू नको, मी माझे सगळे सोर्सेस कामाला लावले आहेत. प्रीतमला काही होणार नाही, तो लवकरच घरी परत येईल. आणि त्यावर प्रिया देखील रडतच हो म्हणते. तर पारू मात्र संशयानेच अनुष्काकडे पाहत असते. त्यानंतर जेव्हा अनुष्का तिच्या खोलीत जाते तर पारूसुद्धा तिच्या पाठोपाठ येते. तिला असं अचानक आलेलं बघून अनुष्का घाबरून म्हणते की तू काही भूत आहेस का गं? कोणाच्याही रूममध्ये जाताना नॉक करावं एवढी साधी अक्कल तुला नाही आहे का? घाबरले ना मी. तर पारू म्हणत असते की अनुष्का मॅडम, तुम्ही घाबरलात म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी असं केलं असणार ज्यासाठी तुम्हाला घाबरावं लागेल. तर अनुष्का म्हणत असते की जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोल, असं फिरून फिरून बोललेलं मला कळत नाही. तर पारू हसून म्हणते की हो, स्पष्टपणेच बोलणार आहे मी. आणि ती सरळ अनुष्काला विचारते की प्रीतम सर कुठे आहेत? तर अनुष्का म्हणत असते की मला काय माहिती तो प्रीतम कुठे आहे, त्याला ते गुंड उचलून घेऊन गेलेत ना. आणि मग त्यानंतर तिच्या लक्षात येतं की पारू नक्की तिला काय विचारायचा प्रयत्न करते. आणि मग ती हसतच म्हणते की तुला काय वाटतं, त्या प्रीतमला मी किडनॅप केलं आहे का? अगं, मी असं काही करत नाही, मी अनुष्का आहे. मी अशा फांद्यांवर घाव घालत बसत नाही. जर घाव घालायचाच असेल ना तर तो मुळावर घालते. आणि मला उचलायचंच असतं ना तर सरळ त्या अहिल्याला उचललं असतं, प्रीतमला नाही. त्यामुळे तू खात्री बाळग की या सगळ्याचा माझ्याशी काही संबंध नाही आहे. मी त्या प्रीतमला काही केलेलं नाही आहे. आणि ते ऐकून पारू म्हणते की जर खरंच तुमचा या सगळ्याशी काही संबंध नसेल ना तर ते तुमच्यासाठी चांगलंच आहे. पण जर चुकून मला कळलं ना या सगळ्याचा तुमच्याशी संबंध आहे तर मग तुम्ही विचारही करू शकणार नाही, अशी मी तुमची अवस्था करेल. आणि पारूची अशी धमकी ऐकून अनुष्का तर खूपच चिडते आणि तिला तेथून निघून जायला सांगते. पारूसुद्धा म्हणत असते की इथे थांबायची मला हौस नाही आहे. आणि मग ती देखील तेथून निघून जाते. दुसरीकडे प्रियाची अवस्था तर खूपच बिघडलेली असते. ती सतत रडत असते आणि अहिल्याला सांगत असते की त्या गुंडांनी माझ्या प्रीतमला खूप मारहाण केली. त्यांनी प्रीतमला जीवे मारण्याची धमकी दिली. म्हणाले की आम्ही त्याची डायरेक्ट बॉडी पाठवू. जर प्रीतमला काही झालं तर मी काय करू? मी सगळ्यांना खूप विनवणी केली पण कोणीही मदतीला धावून आलं नाही. प्रीतमला काही होणार तर नाही ना? आणि तिची ती अवस्था बघून सगळेच जण काळजीत पडतात. अहिल्या, श्रीकांत तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. मात्र दामिनी नको ते बोलत असते. त्यामुळे अहिल्या तिला तेथून जायला सांगते. त्यानंतर कमिशनर साहेबांचा आदित्यला कॉल येतो. ते आदित्यला सांगत असतात की प्रीतमचं लोकेशन ट्रेस झालं आहे. एका पडक्या कारखान्याजवळ त्याचा मोबाईल बंद झाला होता आणि तेच त्याचं शेवटचं लोकेशन आहे. आणि मग आदित्य लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. पण बाहेर आल्यावर त्याला पारू भेटते. ती आदित्यला म्हणत असते की प्लीज तुम्ही एकटे जाऊ नका, मी सुद्धा तुमच्यासोबत येते. आदित्य तिला नकार देतो मात्र ती ऐकत नाही आणि ती देखील आदित्यसोबत त्या ठिकाणी जाते. पोलीससुद्धा तिथे पोहोचलेले असतात.
मात्र ते आदित्य पारूला सांगतात की तुम्ही बाहेरच थांबा, पण हे दोघेही ऐकत नाही आणि ते पोलिसांसोबत त्या पडक्या कारखान्यामध्ये जातात. तर तिथे एक रक्ताने माखलेला चाकू पडलेला असतो आणि प्रीतमचं घड्याळ देखील. ह्या सगळ्या गोष्टी बघून आदित्यला तर मोठा धक्काच बसतो. त्याला असं वाटत असतं की प्रीतमला काही झालं तर नसेल ना. मात्र त्याचवेळी त्याला अहिल्याचा कॉल येतो आणि अहिल्या जे काही सांगते ते ऐकून तो आणि पारू लगेच घरी जाण्यासाठी निघतात. तर घरी प्रीतम आलेला असतो. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असतात. त्याला जास्त दुखापत झालेली नसते. त्याला बघून आदित्यला खूप आनंद होतो. प्रिया देखील रडतच प्रीतमची चौकशी करत असते. तो त्या दोघांना सांगत असतो की मला काही झालेलं नाही आहे, मी ठीक आहे. तर आदित्य म्हणत असतो की अरे पण त्या ठिकाणी खूप रक्त पडलेलं होतं, रक्ताने माखलेला चाकू होता. तर प्रीतम म्हणत असतो की हो दादा, पण ते रक्त माझं नव्हतं, तर मला वाचवायला आलेल्या व्यक्तीचं होतं. तर आदित्य आश्चर्याने विचारतो की कोणी वाचवलं तुला. आणि त्यावर मग प्रीतम एके ठिकाणी बोट दाखवतो. सगळेजण तिकडे बघू लागतात. तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणीही नसून हरीश असतो. आणि हरीशला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटते. पारूच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. तिला आत्तापर्यंत घडलेला सगळा प्रकार आठवतो. तिचं आणि हरीशचं मोडलेलं लग्न आठवतं. त्यामुळे तर ती खूपच घाबरते. सगळेजण हरीशकडे बघत असतात. प्रीतम म्हणत असतो की जर हरीश वेळेवर आला नसता तर आज मी तुमच्यासमोर जिवंत उभा राहिलो नसतो. आणि मग त्यानंतर हरीश त्यांना घडलेला प्रकार सांगू लागतो. तो म्हणत असतो की जेव्हा ते गुंड प्रीतम सरांना घेऊन चालले होते तेव्हा मी तेथूनच पास होत होतो. मी प्रीतम सरांना ओळखलं आणि मग त्या गाडीचा पाठलाग सुरू केला. ते लोक प्रीतम सरांना त्या पडक्या कारखान्याजवळ घेऊन गेले. त्यांनी प्रीतम सरांना खूप टॉर्चर केलं आणि शेवटी तर ते त्यांना मारायला निघाले. पण मग हिम्मत करून मी मध्ये पडलो आणि मी प्रीतम सरांना वाचवलं. आणि हे सगळं काही ऐकून आदित्यला तर खूप भीती वाटते आणि तो प्रीतमला मिठी मारतो. प्रीतम त्याला सांगत असतो की दादा मी ठीक आहे, मला खरंच काही झालेलं नाही आहे. आणि मग आदित्य मनापासून हरीशचे आभार मानतो. आणि मग प्रियासुद्धा हरीशपुढे हात जोडते, त्याचे आभार मानते आणि अगदी त्याच्या पायासुद्धा पडते. तर हरीश म्हणत असतो की ताई प्लीज असं करू नका. आणि तो आदित्यला विचारतो की या कोण आहेत. तर मग आदित्य सांगतो की ही आहे प्रिया, प्रीतमची बायको. आणि ते ऐकून हरीशला खूप आनंद होतो. तो म्हणत असतो की बरं झालं प्रीतम सरांचं लग्न यांच्याशी झालं, त्या दिशाशी नाही झालं. आणि दिशाचं नाव ऐकताच अनुष्का खूप चिडते. पण सगळेजण असल्यामुळे ती शांत राहण्याचा प्रयत्न करत असते. तर तो हरीश म्हणत असतो की त्या दिशा मॅडम प्रीतम सरांसाठी अजिबात योग्य नव्हत्या. जेव्हापासून मी इथून निघून गेलो होतो ना तेव्हापासून मला त्यांची काळजी वाटत होती. पण आता सगळं काही ठीक आहे असं जाणवतंय. आणि मग तो सगळ्यांकडे बघत म्हणतो की सगळंच खूप बदललं आहे ना. त्यावर अहिल्या म्हणते की हो हरीश, तू इथून गेल्यापासून सगळं काही खूप बदललं आहे. तू माझ्या मुलाचा जीव वाचवला, त्यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहील. तुला जे हवं ते माग माझ्याकडे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, तू याआधी जे काही केलं आहेस ना ते मी विसरलेली नाही आहे. आणि त्यासाठी ही अहिल्यादेवी तुला कधीही माफ करणार नाही. आणि ते ऐकून हरीश खाली मान घालतो. तर मारुती रागातच त्याच्याकडे पाहत असतो. तर अहिल्या रागातच त्या हरीशला म्हणत असते की तू पारूसोबतचं ठरलेलं लग्न मोडून निघून गेलास आणि फक्त इतकाच निरोप ठेवला की पारू तुझ्यासाठी योग्य नाही आहे. त्यानंतर काय काय घडलं तुला अंदाज तरी आहे का? तू लग्न मोडल्यामुळे मारुतीने त्याचं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पारूवर, तिच्या कुटुंबियांवर किती मोठा आघात झाला. आणि ते सगळं काही ऐकून हरीशला वाईट वाटतं. पारू मात्र त्याच्याकडे पाहत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.